काय झालं वहिनी? झालं बोलणं तुमचं अधिपतींशी? म्हटले ते नाही, भाऊजींशी बोलणं नाही झालं, ओमकारशी बोलणं झालं. ओंकार भाऊजी काय म्हटले मग? निघालेत ना ते? सॉरी वहिनी, सॉरी का म्हणताय वहिनी? भाऊजी आत्ता येणार नाहीत. आत्ता येणार नाहीत म्हणजे काय काय झालंय? काय कामात अडकलेत का ते? नाही मग ट्रॅफिक लागलंय का? काय झालंय? नाही वहिनी, ते येणारच नाहीत भेटायला. येणारच नाहीत म्हणजे? अहो पण तुम्ही तर म्हटलात ना वहिनी ते येणार आहेत म्हणून. येणारच होते, निघालेही होते, पण पण काय? म्हणजे वहिनी, मी आणि ओमकारने ठरवलं होतं तुम्हा दोघांची भेट घालून द्यायची, म्हणून मी तुमच्याकडे आले आणि ओमकार भाऊजींकडे गेला होता भाऊजींना घ्यायला. वहिनी सांगा पटकन काय झालं नक्की? इथे पोहोचलेही होते आणि येणारे होते, पण भाऊजींना घरी परत जावं लागलं. का? दुर्गेश्वरी मॅडमने त्यांना फोन करून घरी बोलवून घेतलं. वहिनी 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 अहो ऐका ना वहिनी. सांगा की अधिपती, तुम्ही असे दिवसेंदिवस उपाशी राहून सुनबाई घरला परत येणार आहेत काय? आणि जर का तुम्ही उपाशी राहून त्या घरला परत येणार असतील तर आम्ही बी उपाशी राहतो. नाही नाही, आजपासून आम्ही कडक उपवास करतो. हा, देवीला नवस बोलू, साकडं घालू, सुनबाई घरला परत येण्यासाठी जे जे करावं लागल का नाही ते सगळं करू अधिपती. पण तुम्ही असे उपाशी राहू नका, कारण तुम्ही उपाशी राहिला का नाही तर तुम्ही आजारी पडशिला, आणि तुम्ही आजारी पडलेला आमासनी चालायचं नाही. आम्ही नेहमी तुम्हाला काय सांगतो अधिपती, हां, खावं प्यावं, व्यायाम करावा, आधी तब्येत कमवावी आणि मग पैसा. आमची शिकवण विसरलात, उद्या आम्हाला पण विसरशिला तुम्ही. आईसाहेब, ह्याच नवं पुढच्या 100 जन्मात बी आम्ही तुम्हाला विसरू शकत नाही. आणि मी उपाशी राहतोय ते काय मास्तरीनबाईंमुळे नाही. मग काय राहताय? ते अहो काय, आता तुम्हाला तर माहिती आहे फॅक्टरीत एवढी कामं असतात, कामगारांची कटकट, वेळ मिळत नाही हो. असं काही मुद्दाम नाही. अधिपती, खोटं बोलू नका, नका खोटं बोलू. तुम्हाला खोटं नाही बोलता येत आमच्यामुळं. अहो, तुम्ही आमचा लेख आहेसा, तुमचं मन जाणतोय आम्ही. आमच्यापासून कशा पहिला लपवताय? आम्हासनी ठाव आहे तुमचं सुनबाईंवर किती प्रेम आहे ते. लग्नाच्या आधीपासून तुम्ही त्यांच्यासाठी किती झुरलाय ते आम्हासनी समज ठाव आहे. त्यांचं पहिलं लग्न मोडलं तेव्हा त्यांची बदनामी होईल, कुणी त्यांच्याशी लग्न करणार नाही, म्हणून तुम्ही त्यांची साथ दिलीत का? तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून, बरोबर का नाही? न शिकलेल्या मुलाबरोबर त्यांना लग्न करायचं नव्हतं आणि आम्हाला शिकलेली सून नग होती, तरी सुद्धा आम्ही पुढाकार घेऊन तुमचं त्यांच्याशी लग्न लावून दिलं का? तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून, बरोबर का नाही? काय नव्ह तुमचं प्रेम? आईसाहेब जाऊ दे, तो विषय सोडाव. प्रेमाचा विषय असं नाही सोडता येत अधिपती. प्रेम करायला हिम्मत लागत्या, कारण प्रेम मिळतंच असं नाही. ते मिळालं तर ते टिकवून ठेवायचं असतंय, आणि नाही मिळालं तर त्यासाठी झटत राहायचं असतंय. बघा की, आपण दोघांनी बी प्रेम केलंय, आम्हाला नाही मिळालं, आम्ही झटतोय, पण तुम्हाला मिळालंय तर तुम्ही ते टिकवून ठेवा की हो. आमचे प्रयत्न तर चालूच आहेत की हो आईसाहेब, पण टाळी काय एका हातानं वाजत नाही ना हो. तो बरोबर आहे, आम्हाला आमचं प्रेम मिळालं, लगीन झालं, संसार सुरू झाला, सगळं झालं. पण संसार काय फक्त दोघांचा नसतोय, घरातल्या सगळ्या माणसांनी एकत्र घेऊन चालायचं असते ना, सगळ्यांनी सांभाळून घ्यायचं असते. त्यांच्या अडीअडचणी आपल्या मानत, त्यांची सुखदुःख आपली मानत केला जातोय, तो संसार असतोय ना. रथाची दोन्ही चाकं सारखी नसतात अधिपती, स्वभाव वेगवेगळे असतात. कुणाचा स्वभाव उन्हाच्या झळांवाने असतो, कुणाचा पावसाच्या गारव्यावाने. पण ऊन आणि पाऊस एकत्र येतात तेव्हाच तर इंद्रधनुष्य दिसतोय का नाही? हां, एकानं घर पसरायचं, दुसऱ्यानं आवरायचं असतंय. आवडायचं असते म्हणजे काय घरच्या लोकांना दुखवून चालते का? काय फक्त नवरा बायकोचं नातं नसते घरामध्ये. आई आजी, भाऊ बहीण, काका काकू, मामा मामी, मावशी आत्या, सगळ्यांनी संघ घेऊन चालायचं असते का नाही? नवरा बायकोचं नातं सांभाळता सांभाळता ही नाती बी जपायची असतात ना.
बरोबर आहे तुमचं अधिपती, पण आमचं जरा ऐकशील का? काय? लग्न झाल्यानंतर बायको का बाकीची नाती असा जर का विचार करावा लागला तर बायकोचा जास्त विचार करावा. आणि आपल्या घरात तुमची बायको की आई असा प्रश्न जर तुमच्या मोरं असेल तर तुम्ही बायकोला निवडा. असंही आम्ही तुमच्या सख्या आई कुठं आहोत. वहिनी बोला ना काहीतरी. अहो असं गप्प राहून कसं चालेल? मी बोलायलाच आले होते वहिनी, पण अधिपती आले का? नाही आले, पण त्यांना काहीतरी महत्त्वाचं काम असेल वहिनी, म्हणून गेले असणार ते. हे नेहमीच आहे त्यांचं. जाऊ द्या ना वहिनी, उगाच तुम्ही चिडचिड करून स्वतःला त्रास करून घेऊ नका प्लीज. वहिनी मला सांगा, अधिपती मला भेटायला येणार आहेत हे दुर्गेश्वरी मावशींना माहीत होतं का? नाही, मी आणि ओमकार सोडलं तर कोणालाच माहीत नव्हतं. खरं तर मी आणि ओमकारनेच ठरवलं होतं तुम्हाला भेटवायचं, कारण फोनवर बोलून काहीच होणार नव्हतं. भेटूनच सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते आणि आज प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेही असते. पण त्यांना दुर्गेश्वरी मॅडमचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की थोरल्या सरकारांची तब्येत खराब झाली आहे, म्हणून भाऊजी अर्जंटली गेले. हो 5 मिनिट वहिनी, 5 मिनिट तरी ते भेटू शकले असते ना मला. अहो मीही ओमकारला हेच म्हटलं आणि ओमकारनेही भाऊजींना तेच सांगितलं की फक्त 10 मिनिटं भेट. पण अधिपती थांबले नाहीत. ओमकारही त्यांना तेच समजवत होता की आपण बोलत नको बसूयात, तू फक्त त्यांना भेट आणि त्यांना सांग की महत्त्वाचं काम आहे आणि मग आपण निघून जाऊ. पण भाऊजी हेच होतं नेहमी. जेव्हा जेव्हा भुवनेश्वरी मॅडमचा विषय निघतो तेव्हा तेव्हा अधिपतींना दुसरं काहीच दिसत नाही. स्वतःची बायको सुद्धा दिसत नाही. त्यांच्यासाठी दुसरं काहीच महत्त्वाचं नाही आहे, फक्त त्यांच्या आईसाहेब महत्त्वाचे आहे. हो पण वहिनी, भाऊजी तरी काय करणार? थोरल्या सरकारांची तब्येत खराब झाली म्हणून गेले ते. अहो वहिनी, जाण्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे, पण किमान मला तोंड तरी दाखवून गेले असते. मला वाटलं तरी असतं की अधिपतींचा राग गेलाय माझ्यावरचा. मी आत्ता कुठल्या परिस्थितीतून जाते हे कुणालाच माहीत नाही आहे. मला आत्ता खरंच खूप खूप गरज आहे अधिपतींची. माझ्या मनात काय चाललंय ना हे कोणीच नाही सांगू शकत. वहिनी नका टेन्शन घेऊ तुम्ही शांत व्हा. मी कशी शांत हो वहिनी? एकतर माझी काहीही चूक नसताना मला माझ्याच घरातून बाहेर पडावं लागलं. ज्या क्षणी स्त्रीला तिच्या घरची, तिच्या माणसांची गरज असते त्याच क्षणी जर तिला तिच्या घरापासून, तिच्या माणसांपासून वेगळं राहावं लागत असेल तर काय करावं तिनं? वहिनी मी तुम्हाला खरं सांगते, मी आत्ता ह्या वळणावर आहे. ह्या वळणावर जर मला अधिपतींनी साथ दिली नाही आणि जर मी रस्ता चुकले ना तर माझ्यापेक्षा जास्त पश्चाताप अधिपतींना होणार आहे. वहिनी अहो आज भेट झाली नाही, आपण उद्या भेटूयात ना त्यांना. नको वहिनी, ऑलरेडी खूप केलंय तुम्ही आमच्यासाठी. अहो नको काय वहिनी, मी बोलते भाऊजींशी. नका बोल, त्यांना कोणी काहीही सांगू नका. अहो पण वहिनी. नको वहिनी, आता जोपर्यंत त्यांना मला मनापासून भेटावंसं वाटणार नाही ना तोपर्यंत मी त्यांना भेटणार नाही. अहो वहिनी. अधिपती निदान आमच्यासाठी तरी तुम्ही सुनबाईंचा विचार जास्त करा. काय बोलतोय हो तुम्ही आईसाहेब? खरं तेच बोलतोय अधिपती, खरं तेच बोलतोय. तुम्ही आमच्या आईसाहेब आहे एवढंच खरं आहे आणि हेच खरं राहणार आमच्यासाठी आयुष्यभर. उगाच असलं काहीतरी बोलत जाऊ नका. आम्हाला पण हे आवडत नाही हो, पण या घरात आल्यापासून आम्ही हेच ऐकत आलोय. आम्ही जीव तोडून सांगतोय सगळ्यांना की आम्ही देवकी नाही, आम्ही यशोदा आहोत, पण कुणी आमचं ऐकतंय काय? अहो दुसऱ्यांचं जाऊ दे, मी मानतो का नाही तुम्हाला आईसाहेब? मानणं आणि असणं यामध्ये फरक असतोय अधिपती. माझ्यासाठी काय फरक बिरक नाही. माझ्यासाठी तुम्ही माझ्या आईसाहेब आहे एवढी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, ती पुसली जाऊ शकत नाही. आणि जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर मी त्या माणसालाच पुसून टाकेन, एवढं लक्षात ठेवा. या लोकांना कितीही ओरडून सांगितलं का नाही तरी कानावर हात ठेवलेल्या लोकांना काय बी ऐकू जाणार नाही आणि आम्हाला त्यांनी काही फरक बी पडत नाही. तुम्ही आमच्या सोबत आहे म्हणताना तुम्ही एका बाजूला आणि अख्खं जग एका बाजूला आहे आमच्यासाठी. आम्ही तुम्हाला आमच्या जीवापेक्षा जास्त जपलंय अधिपती. तुमच्यावर लई माया लावली आणि आमच्या मायेवर जेव्हा प्रश्नचिन्ह उभा केला तेव्हा आम्हाला लई वाईट वाटलंय. तुम्हाला खरं सांगतो अधिपती, जशी तुमच्यावर माया केली, तुमच्यावर प्रेम केलं, तसंच आम्ही सोनबाईंवर पण लई प्रेम केलं. पण त्यांनी कधी आम्हाला आपलं मानलंच नाही. आमच्याबरोबर राहायचं नाही असं म्हणल्या त्या. त्यांना नाही राहायचं आमच्याबरोबर.
त्यांना आमच्याबरोबर राहायचं नाही हे ऐकून आम्हाला लई वाईट वाटलंय अधिपती. कधी कधी आम्हासनी कळतच नाही आमचं नेमकं काय चुकतंय ते. अगदी बोटावर मोजण्या इतक्या 4 चांगल्या गोष्टी केल्या असतील आम्ही आयुष्यात, पण त्याच्याबद्दल कुणी काहीच बोलत नाही. आम्ही कशा पाताळ यंत्री, आम्ही कशा कारस्थानी हेच बोलतात. तुम्हाला मी हेच सांगतात, तुमचं मत बदलायचा प्रयत्न करतात. आम्हाला ते काही कळत नाही बाई. अहो पण ते काय का सांगणार आईसाहेब, मला माहित आहे की माझ्यासाठी तुम्ही काय आहे ते. चारोज सूर्यवंशी म्हणा किंवा मास्तरीनबाई म्हणा, त्यांनी जे काही सांगितलं त्याच्यावर मी विश्वास ठेवला का? नाही ठेवला का नाही? मग तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय? मी त्यांचं म्हणणं कवाच खरं मानलेलं नाही आणि मानणार बी नाही. माझ्यासाठी जगात एकच गोष्ट खरी आहे, ती म्हणजे तुम्ही आईसाहेब. हे समज पटतंय आम्हासनी अधिपती, पण तरी सुद्धा आम्हासनी कवा कवा लई भीती वाटते. कसली? रक्त रक्ताकडे ओढलं गेलं तर. म्हणजे किती बी झालं तरी तुमचं आणि आमचं रक्ताचं नातं नाही, मायेचं प्रेमाचं नातं आहे. पण तुमच्या वडिलांनी किंवा सुनबाईंनी आम्हाला तुमच्यापासून तोडायचा प्रयत्न केला का नाही, तर त्या क्षणी मरून जाऊ आम्ही. आईसाहेब असलं काहीतरी बोलता बघा तुम्ही. हे असलं अभद्र बोलत जाऊ नका उगाच काय तर. आणि मला म्हणताय मी तुमची शिकवण विसरलो म्हणून. तुम्ही लक्षात ठेवा की तुमची शिकवण काय ते. तुम्ही काय म्हणताय की घरात कधी सुद्धा असलं बोलू नये, चांगलं तेच बोलावं, वाईट बोलू नये. वास्तू तथाच तू म्हणते का नाही? मग आमच्या मरणाच्या गोष्टीला वास्तूला म्हणू दे की त्यात असतो. ओ आईसाहेब, अधिपती आमच्याकडे हजारो लाखो जीव असते का नाही, तर तुमच्यावरून ववाळून टाकले असते आम्ही. आम्हाला तुमच्यापेक्षा जगात काय बी महत्वाचं नाही. आईसाहेब तुम्ही नाही ते विचार करू नका. खरं सांगतो मी तुमची साथ आयुष्यभर सोडणार नाही आईसाहेब. असं कशाला विचार करताय तुम्ही काहीतरी? हां, तुम्ही आमच्या मनाच्या मंदिरातल्या देवी आहेसा आणि देवी ही अमर असते. आमची देवी बरी सोडून जायला आम्हाला अशी. आणि तुम्हीच शिकवले का नाही आई या शब्दाची फोड काय असते? आद्य ईश्वर, आमचा पहिला ईश्वर, आमचा पहिला देव आम्हाला सोडून जाईल होय? काय तर बोलताय. आणि तुम्ही मला काय म्हणलं, तुम्ही सख्खी आई नाही माझी. अहो मी कोण जन्मदाती आई काळिका गोरी बघितलीच नाही. माझ्यासाठी जे काय आईचं रूप आहे ते तुम्हीच आहे आईचं. सख्खी आई काय वेगळं करते काय पोरासाठी? त्याच्यावर प्रेमच करते ना व. त्याची दुखणी कुपणी काढते, त्याच्यावर माया करते. का तर तिनं 9 महिने तो पोटात गोळा वाढवलेला असतो म्हणून ती आपल्या पोटच्या पोरासाठी सगळं करते. म्हणजे आई म्हणून कुठेतरी तिचा स्वार्थ असतोय. पण तुम्ही माझी सख्खी आई नसताना, मी तुमच्या पोटचा गोळा नसताना पण सख्खी आईपेक्षा जास्त केलं माझ्यासाठी आईसाहेब. निस्वार्थपणे सांभाळ केला माझा. आणि म्हणून माझ्यासाठी देवकीपेक्षा यशोदाच जास्त सख्खी आहे आईसाहेब. उगाच काहीतरी उगाच विचार करत बसू नका. चला चला गोळ्या घ्यायच्यात, खाऊन घ्या. चला 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 माझ्या संग आता. आलो आम्ही, तुम्ही व्हा पुढं. नक्की नव? येतो आम्ही. विश्वास नाही काय आमच्यावर? स्वतःपेक्षा जास्त आहे. या वाट बघालोय मी. सुनबाई तुम्ही किती बी उड्या मारा, काय बी करा, पण आमच्या पुढं तुम्ही जाऊ शकत नाही. कारण आमचा लेक आमच्या सोबत आहे. तुमच्या प्रेमात आणि आमच्या मायेत आज जर का कोणी जिंकलं असेल तर आमची माया जिंकली आहे. आज आम्ही तुमची होणारी भेट होऊ दिली नाही. लवकरच तुमचं लग्न बी मोडू. अहो रात्र झाली आहे, अक्षरा अजून नाही आली. जरा फोन लावता का? अगं विद्या, नको काळजी करूस. ती तिच्या नवऱ्याबरोबर आहे ना. मग विनाकारण आपण फोन करून त्यांना कशाला डिस्टर्ब करायचं? अहो डिस्टर्ब करण्याचा प्रश्न नाहीये, उशीर झालाय ना. फक्त विचारा तिला कधीपर्यंत येणार आहे एवढंच. विद्या अगं खूप दिवसांनी भेटतायत ते. बोलू देत ना त्यांना शांतपणाने. हे बघ, खूप दिवसांचं बोलणं त्यांचं बाकी आहे. असं पटकन बोलून संपवण्यापेक्षा आरामात बोलून मग येतील 2 जण. अगं अक्षरा आलीस का? तू एकटीच आलीस अक्षरा? नाही म्हणजे मला वाटलं जावाई बापू आणि तू दोघं मिळून याल. झाली ना भेट?
अच्छा, त्यांना काम होतं म्हणून तुला भेटून तिकडच्या तिकडे गेले का? भांडण मिटलंय, बरं झालं. झालं ना, मिटलं ना भांडण? अगं विद्या, किती प्रश्न विचारशील? आत्ताच आली आहे ना ती. पाणी आण बरं तिला. अरे हो, थांबा, मी पाणी आणते. आई नकोय. अगं नको काय, थकली असशील ना. बरं, चहा करते मी. हा, आई नकोय मला, प्लीज. अक्षरा, का ग टेन्शन मध्ये दिसतेस? अक्षू, अगं आई काहीतरी विचारते तुला. भेट झाली ना, म्हणजे बोललीस ना तू जावई बापूंशी? बोललीस की नाही? त्यांच्याशी बोलायला आमची भेट तर झाली पाहिजे ना. आपण दोघांनी बी प्रेम केलंय, आम्हाला नाही मिळालं, आम्ही झटतोय. पण तुम्हाला मिळालंय तर तुम्ही ते टिकवून ठेवा की हो. तुम्हाला खरं सांगतो अधिपती, जशी तुमच्यावर माया केली, तुमच्यावर प्रेम केलं, तसंच आम्ही सोनबाईंवर पण लई प्रेम केलं. पण त्यांनी कधी आम्हाला आपलं मानलंच नाही. आमच्याबरोबर राहायचं नाही असं म्हणल्या त्या. आम्ही कशा पाताळ यंत्री, आम्ही कशा कारस्थानी, हेच बोलतात. तुम्हाला बी हेच सांगतात, तुमचं मत बदलायचा प्रयत्न करतात. आम्हाला ते काही कळत नाही बाई. मास्तरीनबाई, तुम्ही घर सोडून गेल्यामुळे फक्त मलाच नाही, आपल्या घरातल्या माणसासनी बी लय त्रास व्हायलाय. आईसाहेबांची तब्येत बिघडायला लागल्या, घरचं सगळं वातावरणच बिघडलंय हो तुम्ही गेल्यापासनं. का ताणून धरलाय तुम्ही एवढा विषय हो? जरा समजून घ्या, एक फोन करा आम्हाला, या की घरला परत. मास्तरीनबाई, तुम्ही या घरची सून आहेसा, लक्ष्मी आहेसा. घरचा उमरा वळडून घरात आला ते काय परत जाण्यासाठी होय? तुम्हाला का वाटतंय की आमच्या आईसाहेब कारस्थानी आहेत? त्या 4 वाज सूर्यवंशीनं तुमच्या डोळ्यावर जो आईसाहेबांच्या विरोधातला चष्मा लावलाय ना, तो काढा आणि फेकून द्या लांब. मग तुम्हाला बी जाणवल आमच्या आईसाहेबांचं प्रेम, त्यांची माया. मास्तरीनबाई, माझं मन म्हणतंय की तुम्ही जर स्वतःहून घर सोडून गेला ना, तर स्वतःहून परत यायला पाहिजे. उगाच तुमच्या मागे लागायची गरज नाही. माझं मन म्हणते की तुम्ही जर घर सोडून गेलाय तर मी तुम्हाला मनवून परत घरात आणलं पाहिजे. संसार दोघाचा बी आहे, कुणीतरी नमतं घेतलं पाहिजे. मी चांगल्या गोष्टीसाठी नमतं घेतलं तर काही फरक पडत नाही. आणि मग परत दोन्ही मनांची अशी लढाई होत्या का नाही, आम्हाला एवढं गोंधळून जायला होते का नाही मास्तरीनबाई, काय सांगू तुम्हाला. काहीच कळत नाही राव, बंजाळल्यावानी होते. कुठल्या मनाचं ऐकू मी? या घरातली शांतता परत आली पाहिजे बघा मास्तरीनबाई. आणि घरातली शांतता जर परत आणायची असेल, आईसाहेबांची तब्येत जर व्यवस्थित राहावी असं वाटत असेल, तर मला क्षमनाचंच ऐकलं पाहिजे. माझा इगो बाजूला ठेवला पाहिजे आणि आत्ताच्या आत्ता मास्तरीनबाईंसंग बोललं पाहिजे. जावई बापू भेटलेच नाही? नाही. भेटले नाहीत म्हणजे? तुमचं ठरलं होतं ना भेटायचं? हो बाबा, पण भुवनेश्वरी मॅडमचा विषय आला की आमचा विषय बाजूलाच राहतो ना. भुवनेश्वरी मॅडम त्या आल्या होत्या का तुला भेटायला? नाही आई, त्यांची तब्येत बिघडली होती म्हणून अधिपतींना लवकर घरी बोलावून घेतलं. ते येऊन गेले, आम्ही भेटणार होतो तिथे, पण थांबले नाहीत. दुर्गेश्वरी मावशींचा फोन आला आणि निघून गेले घरी, मला न भेटता. एवढ्या दिवसात एक साधा फोन नाही केला आई त्यांनी. त्यांना 1 मिनिट सुद्धा माझ्याशी बोलावं असं वाटलं नाही. अक्षरा, तूच सांगतेस ना, भुवनेश्वरी मॅडमची तब्येत बरी नाही हे कळल्यामुळे ते गेले. आता ते आई म्हणतात ना त्यांना, मग आईची तब्येत बरी नसताना किंवा आई आजारी असताना कसे थांबतील ते, हो की नाही? अगं आई, बायको म्हणून माझी काहीच तक्रार नाही त्यांच्याबद्दल. मी काही हट्टही करत नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की भुवनेश्वरी मॅडमना ते जेवढं महत्त्व देतात, त्यांना जेवढा वेळ देतात, तेवढा त्यांनी मला द्यावा. मी लग्नाची बायको आहे आई त्यांची. अधिपती, तुम्ही
काय व्हायचं, झोपला नाही तुम्ही आत्ता या वेळेला? कसं काय? डिस्टर्ब केलं काय आम्ही तुम्हाला? काय तर आपलं तुमच्यामुळे गावात डिस्टर्ब होतोय आम्ही. अचानक आला एकदम म्हणून विचारलं. नाही, तुम्ही झोपला का नाही ते बघायला आलतो. काय झोपच येत नव्हती. असं करून कसं झालेलं दीपती? वेळेवर झोपलं पाहिजे. ठेवा तो फोन बाजूला. आता या वेळेला कुणाला फोन करत होता तुम्ही? मास्तरीन बाईसने करत होतो.